काही वस्तू काळानुसार जुन्या खराब होतात, पण त्या हातात आल्या की आपण त्यांना फेकूही शकत नाही. आज क्लिनिंग करताना माझ्यासोबतही असंच झालं. काय ते सांगते, पण त्याआधी उद्या घरी सत्यनारायणची पूजा आहे, म्हणून आज मी संपूर्ण घराची डीप क्लिनिंग करायला घेतलेली. झावळ्या साफ केल्या, कपाटं आवरली, डब्बं बाहेर काढून साफ केली. किचन, हॉल, बेडरूम, अगदी दरवाजे खिडक्यातही सगळं स्वच्छ करून घेतलं. साफसफाई करताना कितीही वस्तू पुन्हा हातात येतात ना. काही वापरात नसतात, काहींची गरज नसते, पण तरीही त्या फेकू वाटत नाहीत. आज टीव्ही युनिट आवरताना अशीच एक वस्तू हातात आली. माझ्या लग्नाच्या रुखवतात ठेवलेला हा फोटो शोपीस, जो की मी स्वतः माझ्या हाताने बनवला होता. त्याच्यावरच्या फोटोकडे लक्ष गेलं आणि अचानक क्लिनिंग थांबवून काही क्षण फक्त ते फोटोच बघत राहिले. लग्नाच्या वेळेला किती प्रेमाने या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तयार केल्या होत्या. तेव्हा कल्पनाही नव्हती की काही वर्षांनी याच वस्तूंकडे पाहताना एवढ्या सगळ्या आठवणी एकदम डोळ्यासमोर येतील. आज शोपीस जुना झालाय, फोटोही थोडा जुना झालाय, पण त्यातील माणसं, तो काळ आणि त्या आठवणी अजूनही मनात तितक्याच ताज्या आहेत. आणि म्हणूनच कदाचित काही वस्तू आपण वापरत नसतानाही जपून ठेवतो, कारण आपण वस्तू जपत नसतो, त्याच्यासोबत जोडलेल्या आठवणी जपत असतो. चला, बोलत बोलत उद्याच्या पूजेसाठी घर तर स्वच्छ झालं, पण आज क्लिनिंग करताना मन मात्र काही वर्षे मागे जाऊन आलं. तुमच्याही लग्नाच्या अशा काही जुन्या झालेल्या पण मनात खूप स्पेशल असणाऱ्या आठवणी आहेत का? नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.